तुम्हाला नाही वाटत की जुगार हा पूर्वी आपल्या घरापासून खूप दूर होता? कोणीतरी दूर ओळखीचं असं असायचं की ज्यांनी सट्ट्यामध्ये पैसे हरलेले असायचे, किंवा लॉटरी एखाद दुसरी लागल्यानंतर खूप वारेमाप पैसे घालून लॉटऱ्या घेतल्या असायच्या आणि नंतर काहीच निष्पन्न व्हायचं नाही. अशा अनेक गोष्टी आपण ऐकायचो, पण त्या आपल्या इतक्या जवळ कधीच नव्हत्या. आता जुगार आपल्या जवळपास अगदी थेट आपल्या घरात, आपल्या हातात येऊन पोचला. कसा म्हणजे, आपल्या फोनमध्ये जे काही व्हिडिओज बघत असतो, जे काही ॲप्स यूज करत असतो, त्याच्यात अनेक जाहिराती ज्या मध्ये मध्ये लागतात, त्यात हा खेळ खेळा पैसे कमवा, हा खेळ खेळा आणि गॅरंटेड बक्षिसं जिंका, ही जी प्रलोभनं आहेत त्याला बरीच मुलं बळी पडत आहेत. 2 दिवसापूर्वी एका पेरेंटनी माझ्याकडे ही आणलेली व्यथा आहे की मुलींनी खेळायला सुरुवात तर केली, तिला ₹10 घातल्यानंतर ₹20-30, ₹50 असा जसा गेन झाला, तिला त्याच्याविषयीचं खूप अट्रॅक्शन वाढलं आणि तिने ठरवलं अजून खेळूयात. थोडे थोडे पैसे करून घालता घालता तिला वाटलं की अरे, ह्याच्यात तर आपण बरंच कमावू शकतो. आपण खूप मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत, ज्या आत्तापर्यंत आपण घेऊ नंतर कधीतरी म्हणून ठेवलेल्या आहेत, त्या सहज घेता येतील, पटपट पैसे कमवता येतील. म्हणून त्या मुलींनी फ्रेंड्सकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. मैत्रिणीकडून 5,000 घेतले, मित्राकडून 6,000 घेतले. असं करत करत तिने जवळपास 30,000चं कर्ज करून त्या खेळामध्ये घातलं. आणि तिला फोन जे येत होते किंवा मेसेजेस येत होते, ते तिला अगदी खात्री देत होते की तुम्ही आत्ता एवढं जिंकलेला आहात, फक्त थोडं अजून खेळा. तुम्ही थोडं एक्सपेन्सिव्ह असलं तरी काय झालं, तुम्ही ह्याच्या डबल पैसे जिंकणार आहात. जेवढे पैसे तुम्ही घातलेत त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्ही सहज कमावू शकता. असं जेव्हा आमिष दिसायला लागतं, तेव्हा आपण केलेले खर्च, तेव्हा आपल्या आवाक्याबाहेरचे खर्च छोटे वाटायला लागतात आणि मुलं याच्यात फसत जातात, सहजगत्या फसतात. शेवटी तिच्या लक्षात आलं की 30,000 गेल्यानंतरसुद्धा ती त्या गेममध्ये जिंकत तर नाही. घाबरली. मग खेळत होती ती जवळपास आठवड्याभराचा सगळा तो स्पॅनमध्ये, त्याच्यात हे सगळं झालं. आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला पैसे मागायला सुरुवात केली की काय गं, तुझं झालं का जे काय आवश्यक आहे ते काम, आता पैसे दे. पैसे आपल्याकडे नाही आहेत आणि आपण देणं लागतो आहे आणि आपण फसलो आहे की काय, ही गोष्ट अचानक जेव्हा तिच्या लक्षात यायला लागली तेव्हा ती घाबरली. नशीब बरं की तिने स्वतःचं काही बरं वाईट न करता घाबरत घाबरत का होईना घरी सांगितलं. आणि हे पालक सपोर्टिव्ह आहेत, त्यांनी प्रयत्नपूर्वक अगदी गरीब असूनसुद्धा प्रयत्न करून ते पैसे ज्यांचे होते ते फेडले. पण आता तिला याचं व्यसन लागलं आहे का, तिच्या मनावर याचा काय परिणाम झाला हे जाणून घेण्याकरता ते माझ्याकडे आले होते. कसं हँडल करायचं आहे सिच्युएशनला हे जाणून घेण्याकरता ते बोलत होते. तर तुम्हीसुद्धा जागरूक राहा. तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही पॉकेट मनी देत असलात, तो UPI मार्फत ते खर्च जरी करत असले तरी कीप एन आय हाऊ मच युअर किड्स आर स्पेंडिंग, वेअर दे आर स्पेंडिंग. खर्च का होतो, कशासाठी होतो हे सांगता येणं त्यांच्याकडून पण जबाबदारी आहे हे दाखवतं. त्यामुळे खर्चाचा हिशोब मागत जा. आणि कधीतरी हा एक रूल बनवायला हरकत नाही की महिन्यातून एकदा तुझा फोन मी थोडा चेक करणार, रँडमली कधीही करेन. आणि इट इज नॉट सपोज टू हॅव ऑब्जेक्शनेबल कंटेंट, इट इज नॉट सपोज टू हॅव ऑब्जेक्शनेबल ॲप्स ऑन इट. जे काही आहे ते एंटरटेनमेंट, गरज, कॉन्टॅक्ट, माहिती ह्याच्यासाठी वापरायचं आहे. त्याच्या पलीकडे स्वतःचा घात होईल असं आपल्याला काही करायचं नाही. हे रूल्स आपल्याला वारंवार मुलांना सांगायचं आणि ते त्या पद्धतीने पाळले गेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जे रूल्स तुम्ही दुसऱ्यांना लावताय ते तुम्ही स्वतःसुद्धा पाळले असले पाहिजेत. केअरफुल राहा. जुगार तुमच्या घरापर्यंत पोचलेला आहे, त्याला फोफावू देऊ नका. आणि जर तो अनफॉर्च्युनेटली हाताबाहेर गेला असेल तर वेळीच सावध व्हा. ॲक्शन घेण्याची ही वेळ आहे. जर तुमच्या लक्षात येत नसेल हे हँडल कसं करायचं, टॉक टू मी, टॉक टू एनी ऑफ द अदर काउन्सिलर्स दॅट यू नो ऑफ, बट टॉक टू समबडी हू नोज हाऊ टू डील विथ ॲडिक्शन. राईट? विचार करा.